टॅरिफबाबत ट्रम्प यांनी आता काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र असं असलं तरी दुसरीकडे चीनबाबत मात्र अमेरिकेची कठोर भूमिका कायम आहे। अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार आहे। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। अमेरिकेकडून चीनवर मात्र तब्बल 125% आयात शुल्क लागू करण्यात आलं आहे। तर टॅरिफवर ट्रम्प यांची नरमाई मात्र दुसरीकडे चीनसाठी कठोर भूमिका। ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या टॅरिफ योजनेला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। बड्या देशांनी लावलेल्या तगाद्यामुळे निर्णयाचा फेरविचार करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। 75 देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना व्यापार चर्चेसाठी बोलावल्याची माहिती देखील ट्रम्प यांनी दिली आहे। ज्यांनी व्यापार चर्चेसाठी बोलावलंय त्यांना 90 दिवसांची टॅरिफ स्थगिती देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। तर अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10% इतकाच राहणार आहे। इतर देशांना दिलासा देताना ट्रम्प यांचं चीनबाबतचं धोरण मात्र कठोरच असल्याचं दिसतंय। 34% टॅरिफ मागे न घेतल्यानं अमेरिकेनं चीनवर काल 105% टॅरिफ लावला। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनकडून देखील टॅरिफमध्ये 84% वाढ करण्यात आली। तर चीनच्या भूमिकेमुळे संतापलेल्या अमेरिकेनं चीनवर तब्बल 125% इतका टॅरिफ लावला। काल इतर 75 देशांना अमेरिकेकडून दिलासा देण्यात आलाय। मात्र चीनला दिलासा देण्यास अमेरिकेनं नकार दिला आहे।